राम राम मंडळी. नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर तुमचं सहर्ष स्वागत करतो. तुम्हाला माहिती आहे आमच्या शेतामध्ये पूर गेला होता. त्यांनी पूर गेल्यानंतरही या क्वालिटीचा वाल आम्ही काढलाय. तर ही सर्व कृपा आमच्या वडिलांची. म्हणजे तू लढरे बळीराजा सारखंच, की जोपर्यंत आपण जर हार मानली तर आपल्या हाती काही येत नाही. आता एक कॅमेराचा व्ह्यू होता पूर जायच्या दिवशी, आणि हा पुराचा सीन जो पूर्ण वाल पाण्याखाली गेला होता. म्हणजे जवळपास 3 ते 4 फूट पाणी असेल, आणि हे पूर ओसरल्यानंतर पाणी होतं वालामध्ये. तरी या बिकट कंडिशनवर किंवा सिच्युएशनवर वडिलांनी मात देऊन त्या पिकाला परत ठिकाणावर आणलं, आणि एकदम उत्तम क्वालिटीचा वाल बाजारामध्ये आम्ही चालू ठेवला. म्हणजे याच्यामधून एकच गोष्ट त्यांनी आम्हाला शिकवली, की कितीही आपल्यावर संकट आले तरी आपण हार मानायची नाही. आपण प्रयत्न करत राहायचे, शेवटपर्यंत प्रयत्न करायचे. 100% आपल्याला यश मिळतच. नाही मिळालं तरी आपण त्या यशातून शिकू. आता हे बघा, अजूनही आमच्या शेतामध्ये पाणी आहे, तुम्हाला दिसतंय. जी चवळी होती ती आम्ही सोडून दिली, भावामुळे परवडत नव्हती, आणि तिच्यातलं आम्ही पाणी काढू शकत नव्हतो. वालातलं पाणी काढलं आणि त्याला बुरशीनाशकांचे ट्रीटमेंट देऊन, फवारण्या घेऊन, खतांचं योग्य परत नियोजन करून, परत प्लॅनिंग करून गुणवत्तेचा माल वडिलांनी परत बाजारात आणला. आणि निसर्गाला परत चॅलेंज केलंय. निसर्गाला आपण चॅलेंज करू शकत नाही, पण निसर्गापुढे हात न टेकवता पूर गेल्यानंतरही घरात बसून रडत बसण्यापेक्षा परत एकदा येऊन शेतात सिद्ध काही केलं जातं, की आपण कधीच मागे राहू शकत नाही शेतकरी मंडळी. आणि त्या सिच्युएशनवर मात केल्यानंतर बघा, आज 3.5 क्विंटल माल निघालाय. महत्वाची गोष्ट म्हणजे बाजारभावही चांगले, 40, 50, 60 रुपयापर्यंत वाल चालू आहे. तर आपण जर चिकाटी आणि जिद्द जर ठेवून जर शेती केली तर नक्की यश येईल. आता हे पुराच्या दिवशी आमचं हे सिच्युएशन तुम्ही पाहिलं होतं. मी रील पण केली होती, त्याला गाणं पण लावलं होतं. त्याच्यावर मात करून एक गोष्ट शिकली गेली, की कितीही संकट आला, आपण जर स्ट्रॉंग असलो, आपण जर हार मानली नाही, तरी आपण त्या संकटाला सामोरं जाऊ शकतो. आणि देव करो अशी वेळ कोणावर येऊ नये, कारण की ही वेळ खूप बिकट असते. माणूस दयाशीर घरात बसून रडू शकतो, धीर खचू शकतो. बऱ्याच शेतकऱ्यांनी मेसेज पण केले होते, सर काळजी घ्या वगैरे. सर्वांनी मेसेज करून ही सहानुभूती दाखवली होती. पण सर्वांचे त्यामुळे मनापासून आभार. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला लाईक करा, व्हिडिओला या शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्कीच तुम्ही एखाद्या संकटावर मात करा, अशी माझी अपेक्षा आहे. कितीही संकट येऊ द्या, आपण बळीराजा आहे, शेतकरी माणसं आहे आपण, हार मानायची नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओ मंडळी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.